येशूचे जाणे तुमच्या हिताचे कसे असू शकते? आजचे पवित्र शुभ वर्तमान. पण आता मी मला पाठवणाऱ्या पित्याकडे जात आहे. तरी तुमच्यापैकी कोणीही मला विचारत नाही, तुम्ही कोठे जात आहात? पण मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्यामुळे तुमच्या अंतःकरणात दुःख भरले आहे. तरीही मी तुम्हाला सत्य सांगतो, मी जाण्यात तुमचे हित आहे. कारण मी न गेलो तर सांत्वनदाता तुमच्याकडे येणार नाही. पण मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो आल्यावर तो जगाला पापाबद्दल, नीतिमत्वाबद्दल आणि निवाड्याबद्दल सिद्ध करेल. पापाबद्दल, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. नीतिमत्वाबद्दल, कारण मी माझ्या पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही. निवाड्याबद्दल, कारण ह्या जगाच्या अधिपतीला दोषी ठरवण्यात आले आहे. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात येशू शिष्यांना दिलासा देतो की त्याचे जाणे त्यांच्या हिताचे आहे. तो म्हणतो, मी जाण्यात तुमचे हित आहे, कारण मी न गेलो तर सांत्वनदाता तुमच्याकडे येणार नाही. शिष्यांचे दुःख असले तरी येशू त्यांना पवित्र आत्म्याचे महान वरदान देऊ इच्छित होता, जो त्यांना मार्गदर्शन करेल. आपल्या जीवनातही काही वेळा दुःख किंवा त्याग अनुभवावा लागतो. अशा वेळी आपण येशूच्या शब्दांवर विश्वास ठेवूया की देवाची योजना आपल्या हिताचीच असते. प्रत्येक बदलाला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करण्याची संधी समजूया. प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तुझ्या जाण्यातही आमचे हित आहे. यावर विश्वास ठेवण्यास आम्हाला मदत कर. जीवनातील प्रत्येक बदलात तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला मार्गदर्शन कर. तो सांत्वनदाता म्हणून आमच्यामध्ये राहो, सत्य शिकवो आणि तुझ्या इच्छेनुसार जगण्याचे बळ देवो. आमेन. मराठी वचनमध्ये तुमचे स्वागत. आज आपण योहन 16:5-11 या शुभवर्तमानावर मनन करूया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.